Subscribe my channel and press bell icon for new video updates. Also like, comment and share. नमस्कार, मी शारदास किचन मराठीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मी घेऊन आले खास तुमच्याकरता 3 प्रकारच्या खूप सोप्या रेसिपीज। ह्या रेसिपीज अशा आहेत ज्या पटकन होणाऱ्या आहेत। ह्या रेसिपीज घरातल्या साध्या साहित्यापासून झटपट बनवू शकता आणि जर का एक वेळेस बनवलं तर परत परत करून खावीशी वाटणार। काय तर मग रेसिपीज बघून उपवास करा वाटतो ना। चला तर पटकन रेसिपी सुरू करू। सुरुवातीला आपण मखाना बर्फी करूया। मखाना बर्फी करता मी इथे घेतले 80 ग्राम मखाने, अर्धा लिटर दूध। दूध गरम होण्याकरता ठेवायचे आहे। इथे मी मखाने ड्राय रोस्ट करून घेणार आहे। एकसारखे परतायचे आहे। इथे मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे। मखाने एका प्लेटमध्ये काढून घेते। मखाने छानपैकी रोस्ट झालेले आहेत। इथे मी अर्धा कप काजू घेतले आहेत। याला पण ड्राय रोस्ट करून घेते। भाजताना अजिबात तूप घालायची गरज नाहीये। एकसारखे परतायचे आहे। थोडेसे भाजून घ्यायचे आहे। काजू पण छान रोस्ट झालेले आहेत। काढून घेते। भाजून घेतलेले मखाने एका मिक्सरच्या भांड्यात घेते व मिक्सरमध्ये याची फाईन पावडर करून घेते। दूध छान तापले आहे। कढईमध्ये घेते व दुधाला थोडंसं आटवून घट्ट करायचे आहे। याच मिक्सरच्या भांड्यात काजू घालते व काजूची पण पावडर करून घेत आहे। इथे मी सुका खोबऱ्याचा कीस घेतला आहे, अर्धा कप। याला पण भाजून घेणार आहे। हलकासं रोस्ट करायचं आहे। याला पण एकसारखे परतच राहायचे आहे। थोडेसे रोस्ट करायचे आहे। इथे मखाना पावडर घेतले आहे। यात ॲड करायचे आहे काजू पावडर, खोबऱ्याचा खीस, 2 ते 3 विलायचीचे पावडर। जर उपवासाला खात नसताल नाही घातले तरी चालेल। सारे जिन्नस हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता दूध छानपैकी घट्ट झालेले आहे। इथे साखर घालायची आहे। 3/4 कप साखर घेतलेली आहे मी। साखरेला छानपैकी मिसळून घ्या, मिक्स करून घ्या। साखर छान मेल्ट होऊ द्या व उकळी येऊ द्या। एकसारखे ढवळत राहायचे आहे। इथे मी ताट घेतले, ताटाला तूप लावून घेत आहे। साखर दुधात छान मिक्स झालेली आहे। आपण जे मिश्रण तयार केले होते इथे मी ते घालत आहे। याला पटकन मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता सगळे मिश्रण दुधात एकजीव झाले आहे। इथे मी गॅस बंद करणार आहे। ज्या ताटाला तूप लावून घेतले त्यावर हे सर्व मिश्रण घालते। जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्या पेपरला थोडंसं तूप लावून घ्या व हे सर्व मिश्रण त्यावर घाला व हलक्या हाताने पसरून घ्या। एकसारखे पसरून घ्यायचे आहे। आता काय करायचे, एका वाटीला तूप लावून घ्यायचे थोडेसे व वाटीच्या मदतीने हलक्या हाताने याला दाबून घेत घेत एकसारखे करायचे आहे। याची लेयर एक समान करण्यासाठी मिश्रणावर ठेवली आहे थोडीशी जाड असलेली पॉलिथिन। मिश्रण हलक्या हाताने लाटून घेणार आहे। छान लाटून झाले आहे। इथे गार्निश करत आहे। थोडेसे बदाम व पिस्ताचे काप घेतलेले आहेत मी। खूप छान डिश आहे। 5 ते 7 केशरचे धागे घालायचे आहेत।
केशरचे धागे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे नसतील, नाही घातले तरी हरकत नाही. थोडंसं थंड होऊ देते. थंड झालेला आहे. इथे मी काप करीत आहे. आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. इथे आपली झटपट व इन्स्टंट मखाना बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान बर्फी तयार झालेली आहे. आता मी इथे करत आहे साबुदाणा खीर. खूप स्वादिष्ट खीर करण्याकरता इथे मी घेतले आहे अर्धी वाटी साबुदाणा. साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हाताने चोळून चोळून धुवून घ्या. साबुदाण्यातील एक्स्ट्रा स्टार्च निघून गेले पाहिजे. साबुदाणा कमीत कमी 1 तास भिजत ठेवणार आहे. साबुदाणा भिजत आहे तोपर्यंत इथे मी दुसरी तयारी करीत आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतले. दूध छानपैकी उकळून घ्यायचे आहे. दुधाला छानपैकी उकळून घ्या म्हणजे तुमची साबुदाणा खीर फाटणार नाही. दूध वर आलेले आहे. गॅस बंद करते. जवळपास 1 तास होत आहे. साबुदाणा छानपैकी भिजला आहे. एकदम मोकळा मोकळा झाला आहे. कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचे आहे. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. छान साजूक तुपात भाजून घेते. 1 मोठा चमचा काजूचे काप एकसारखं परतत राहायचे आहे. थोडेसे बदामाचे काप परतून घेते व पिस्ताचे काप देखील हलकेसे तुपात भाजून घ्यायचे आहे. थोडेसे मनुके घालते. लो फ्लेम ठेवून हलकंसं भाजून घेते. छान रोस्ट झालेले आहेत. काढून घ्यायचे आहे याला आता. त्याच तुपामध्ये भिजवलेला साबुदाणा 1 मिनिटाकरता भाजून घ्यायचा आहे. जास्त भाजून घ्यायची गरज नाही. 1 मिनिट भाजले तरी चालते. आणि आपण जे मंद आचेवर दूध उकळून घेतले होते इथे मी घालत आहे. थोड्याच वेळात दूध घट्ट व्हायला सुरुवात होईल. जसजसे दूध उकळत आहे तसा तसा साबुदाणा हलका होऊन ट्रान्सपरन्सचा होत आहे. आणि इथे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता मी इथे साखर घालत आहे. 1 वाटीच्या जवळपास साखर घेतलेली आहे मी इथे. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. छानपैकी मिसळून घ्या साखर इथे. दुधाला थोडेसे घट्ट होऊ द्यायचे आहे. थोडा वेळ छान शिजवून घ्या. जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत छान मिक्स करून घ्या. फ्लेवरसाठी थोडेसे केशरचे दूध घालत आहे मी इथे. मी केशरचे धागे कोमट दुधामध्ये 5 ते 7 घेतले होते. 10 मिनिटाकरता भिजत ठेवले होते. याने दुधाला रंग पण छान येईल. जसे केशरचे दूध घातले तसा सुंदर रंग यायला सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे नसेल केशर नाही घातले तरी हरकत नाही. थोडेसे विलायची पावडर घालत आहे. आणि उपवासाला जर तुम्ही विलायची खात नसाल तर स्किप करू शकता. छानपैकी सर्व मिसळून घ्यायचे आहे.
आता घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स, जे तुपात आपण भाजून घेतले होते ना, त्यातलेच थोडेसे गार्निश करता ठेवायचे आहे. ही खीर हेल्थसाठी पण खूप छान आहे. सर्व जिन्नस छान मिक्स करून घेते. तुम्ही खीर बघू शकता, एकदम घट्ट, स्वादिष्ट, लाजवाब तयार आहे. खिरीला रंग पण छान आला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर आहे की नाही मजेदार स्वीट रेसिपी? तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि हे बघा, एक एक दाणा मोत्यासारखा फुललेला, ट्रान्सपरंट, हलका हलका. एका बाउलमध्ये काढून घेते. ड्रायफ्रूट्सने साबुदाणा खीर गार्निश करूयात. तर आपली साबुदाणा खीर तयार आहे. आता तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया, जिचे नाव आहे भगर किंवा वरईचे बटाटा आप्पे. इथे मी 150 ग्राम वरई घेतलेली आहे व उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहेत. वरई 2 पाण्याने स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. वरईतले पाणी काढून घेतले व याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात घेत आहे. 2 बॅचमध्ये करून घेणार आहे. मिक्सरला वाटून घेताना 1 मोठा चमचा पाणी घालणार आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी वरई बारीक करून घेतलेली आहे. आता बॅटर तयार करायचे आहे. त्याकरिता वरईच्या पेस्टमध्ये घालायचा आहे बटाटा, जो मी किसून घेतला आहे. एक छोटा चमचा जिरा पावडर, 1 छोटा चमचा उपवासाचे मीठ, अर्धा चमचा काळे मिरे पूड, थोडीशी अद्रकची पेस्ट, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता. तुम्ही उपवासाला जे पण खात असाल ते घालू शकता. जिरे कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता. सगळे जिन्नस छानपैकी मिसळून घेऊ. थोडं थोडं पाणी घालत आहे. जसे आपण इडलीसाठी बॅटर बनवतो ना, अगदी तसेच बॅटर बनवायचे आहे. छानपैकी मिसळून घ्या. हे बघा, एकदम पाणी घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालायचे आहे. जर पाणी एक वेळेस घातले तर एखाद्या वेळेस बॅटर आपले पातळ किंवा घट्ट होऊ शकते. त्याकरता थोडे थोडे पाणी घालून बॅटर बनवायचे आहे. बॅटर टेस्ट करून बघा, मीठ वगैरे प्रमाणात आहे का. तुम्ही बघू शकता, बॅटर अशा प्रकारे करायचे आहे. उपवासाचे इन्स्टंट आप्पे आहेत. यात मी घालत आहे इनो फ्रूट सॉल्ट, 1 पाकिट पूर्ण. ॲक्टिव्ह होण्याकरता 1 चमचा लिंबूरस घालत आहे. अलगद हाताने मिसळून घ्या. इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतले आहे. यात तूप सोडायचे आहे. तुम्ही उपवासाला तेल तूप जे खात असताल ते घेऊ शकता. बॅटर घालायचे आहे. 2 चमचे घालायचे आहे. खूप नका घालू, फुलण्याकरता जागा हवी आहे. साईडने सोडा, मध्ये नंतर बॅटर सोडा. फ्लेम मी लो ठेवली होती. 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून मध्यम आचेवर छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत. 3 मिनिट झालेले आहेत. एकदा चेक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता, छान स्टीम झालेले आहेत. चमच्याच्या सहाय्याने बाजू पलटून घ्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. दुसऱ्या बाजूने पण 1 ते 2 मिनिट छान भाजून घ्यायचे आहेत. झाकण ठेवण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडने किती छान भाजली गेली आहेत. प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा,
तुम्ही बघू शकता बाहेरून एकदम क्रिस्पी व आतून एकदम मुलायम. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडती. खाल्ल्यानंतर खूप मजा देखील येईल. तर फटाफट तयार झाले आहेत वरई बटाटा आप्पे. अशा प्रकारे छान छान रेसिपी बनवा, खा व स्वस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मजेदार रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या रेसिपीज खूप मस्त आहेत, करायला सोप्या व मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतात. विशेष म्हणजे हेल्दी पण आहेत.